सो पियानो इज मोर डिफिकल्ट दॅन कीबोर्ड बिकॉज ॲज आय मेन्शन लेफ्ट हँडने आपण बरंच काही वाजवतो. जसं आपण कीबोर्डला बेसिकली मोस्टली ब्लॉक कॉर्ड्सनी प्ले करतो लेफ्ट हँड. लेफ्ट फार ॲक्टिव्ह नसतं, राईट हँडला ॲक्टिव्ह होईल त्याचं. इथे जसं नाही, फॉर पियानो इट्स लाईक बोथ हँडला ॲक्टिव्ह. आता मी ज्या प्रकारे पियानो प्ले करतो, आता इन्स्ट्रुमेंट पण सेम आणि प्लेअर पण सेम, पण मी त्याच पद्धतीने मी गिटार नाही वाजवणार. गिटारला 6 स्ट्रिंग असतात, कीबोर्डला 61 बटन आहेत, मला 10 बटन आहेत, तर मी सगळं नाही वाजवू शकेल. मग ह्या अशा गोष्टी आपल्याला ॲज अ कीबोर्ड प्लेअर माहिती पाहिजे. कंपोजिशन हा एक वेगळा पिंड पडतो, प्लेइंग कम्प्लिटली वेगळं. म्हणजे एखादा इन्स्ट्रुमेंट आपण शिकतोय तर एखादा आता कंपोजर असा पण असेल त्याला काहीच कुठलंही वाद्य येत नाही, बरोबर, बट ही हॅज अ गुड म्युझिक सेन्स जो आता करत गुणगुणत तुम्हाला तर एखादा देऊन पण देऊ शकतो. इथे असं नाही आहे. सो इन केस तुम्हाला दोन्ही शिकायचं असेल तर व्हॉट वी कॅन कव्हर इज अ थिअरी पार्ट दॅट आय कॅन टीच. आता आपण बघतो हल्ली स्ट्रेस किती आहे, किंवा जॉब सिनेरीमध्ये पण लोक खूप डिप्रेस असतात किंवा असतात. तर आय थिंक म्युझिक इज अ वंडरफुल गिफ्ट विच यू कॅन गिव्ह इट टू युअर सेल्फ एज अ गिफ्ट. पूर्वी माझं हे ऑब्झर्वेशन आहे की असं वाटतं की पहिलं मेलोडीला खूप महत्त्व होतं. जागतिक 70s मध्ये तरी गेलो तरी तेव्हा पण इट वॉज ऑल ऑन मेलोडी. आता इट्स जस्ट लाईक बीट्स 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 आणि नॉईज जास्त वाटतं. त्यामुळे जर बघितलं आता तीच गाणी फेमस होतात ज्याला मेलोडी आहे. आणि आय थिंक दॅट समवेअर म्हणजे काहीतरी काय क्लब सॉंग्स काढण्यामध्ये किंवा आयटम नंबर काढण्यामध्ये ते फोकस अ लॉट. पण व्हॉट का मेलोडी का हरवली आहे किंवा का आणत नाही तेवढी, किंवा कंपोजर्सना नाही जमत आहे, काही वेळ 2-4 प्रश्न एकत्रित माझ्या येतो. हाय एव्हरीवन, आज एक स्पेशल पॉडकास्ट आहे. आपल्याबरोबर आहे राजस प्रभुदेसाई अँड वी हॅव दक्ष. तर राजस अँड दक्ष, वेलकम टू काय बोलताय. आणि आज आपला थोडासा वेगळा पॉडकास्ट आहे का, कारण का आज दिस गोइंग टू बी सम कीबोर्ड जसं तुम्हाला ऐकू येतंय. सो दॅट्स दक्ष इज ऑन द कीबोर्ड आणि वी हॅव राजस जे ही इज सेल्फ लर्न आणि you've learned also. Okay. So पहिलं तर वेलकम काय बोलताय. And thank you for the background music, Daksh. I think we're good here. So, welcome, Rajesh. So, Rajesh, कशी सुरुवात झाली? How did you start? First of all, thank you for inviting me. Yes. आणि आय थिंक हा जो पॉडकास्ट आहे हा अजून छान साऊंड करायला दक्ष डेफिनेटली. सो स्टार्ट म्हणाल तर ही गोष्ट अप्रॉक्सिमेटली वेन आय वॉज 10-11 year old. त्यावेळेस शाळेमध्ये आम्हाला 2 ऑप्शन्स होते, एक तर तबला घ्या किंवा पेटी घ्या. कीबोर्ड आम्हाला ऑप्शन होता ॲक्च्युली शाळेमध्ये. सो समहाऊ मी आता पेटी आणि कुठल्याही वाद्य ज्याला बटणं आहेत, स्ट्रक्चर सगळ्यांचं सेम असतं. सो आय वॉज व्हेरी क्युरियस अबाउट द कीज, की या कीजमध्ये काय नक्की कॉन्सेप्ट आहे. इतक्या नंबर ऑफ कीज असतात तर कसं प्ले करायचं, काय प्ले करायचं. सो आय जस्ट वेंट फॉर पेटी. ते हार्मोनियम होते आम्हाला शिकायला. सो मी स्टार्ट केली हार्मोनियम आणि शाळेमध्ये आमचा पिरियड अगदी वीकली वन्स व्हायचा मोस्टली, आणि त्यामध्ये पण 45 minutes. आणि दॅट टू ऑलमोस्ट फॉर 18 months वी वर ओनली लर्निंग फर्स्ट 10 अलंकार्स. 10 अलंकार, सा सा रे सा सा रे ग रे सा, एवढंच. आणि इट वॉज लाईक ते जमतं त्याला मला पुढे शिकायचं आहे. सो खूप छान वाटतं. आणि ओव्हरऑल मेलोडियस वाद्य पडतं आहे, रिदम इन्स्ट्रुमेंट तबला पडतो. सो दिस इज अ मेलोडी बेस्ड इन्स्ट्रुमेंट. आणि ते बघता बघता मला आय जस्ट वेंट टू माय सर. मी क्लास शोधला आणि तिथे मी स्टार्ट केलं. आणि दॅट्स हाऊ द जर्नी गॉट स्टार्टेड. यात इतक्या गोष्टी आहेत की शिकत राहावंसं वाटलं मला गायन. ते काही थांबलंच नाही. आणि नाव दिस इज माय प्रोफेशन. अमेझिंग. पण मला एक सांग, हे तू यू डू इट फुल टाइम राईट? आता तुम्ही फुल टाइम बिकॉज ती तुमची मेस्ट्रोज अकॅडमी आहे, तर मग ती संकल्पना कशी आली आणि का? कारण का 10वी झाल्यानंतर सगळे सायन्स घ्या, आर्ट्स घ्या, करिअर करा, म्हणजे बिकॉज म्युझिकमध्ये करिअर करणं ही आपल्याकडे फार कमी लोक भेटतात आपल्याला जे करू शकतात. तर मग हाऊ डिड यू डेव्हलप दिस? बेसिकली काय झालं की मी बरेच वर्ष प्ले करत होतो. ॲज अ मेन्शन आय वॉज 10-11 जेव्हा मी स्टार्ट केलं.
आणि बऱ्यापैकी मी सिन्सिअरली करत होतो एव्हरी कुठे कुठे प्ले करायचं म्हणजे काय कसं? आणि इनिशियल तर आपल्या क्लासमध्येच किंवा कुठे छोटे मोठे कुठे कार्यक्रम आहेत, घरात काही फंक्शन आहे, जरा वाजवता येऊन गाणी, वाजवून दाखव रे. हा, किंवा घरात कोणी आले पाहुणे की जरा एखादं गाणं वाजवून दाखवले की त्यांनी आपलं जरा डेव्हलप झालं लागलं. आणि 8वी मध्ये मी शाळा चेंज केली माझी, आणि माझ्या नवीन शाळेमध्ये मला प्रचंड ठिकाणी मला घेतलं त्यांनी, म्हणजे वन्स दे सॉ की मी प्ले करतोय आणि जमतंय याला, तर त्या शाळेमुळे खरं तर मला पुढे खूपच म्हणजे प्रत्येक कॉम्पिटिशन, इंटर स्कूल कॉम्पिटिशन्समध्ये मी पार्टिसिपेट करायला लागलो. आणि आय थिंक मी फर्स्ट आमच्या कार्यक्रमात जिथे आम्ही परफॉर्म केलं होतं तिथे आम्ही पहिला आलो होतो. इट वॉज अ दिंडी कॉम्पिटिशन, तिथे आम्ही पेटी हरवली होती. सो दॅट्स हाऊ कॉन्फिडन्स पण जरा वाढला की अरे जमतंय आपल्याला, छान जमतंय. आणि एज्युकेशन वाईज म्हणाल तर मी एज्युकेशन कम्प्लिटली ट्रॅडिशनली डिप्लोमा करून मग BBA केलंय. ओके. सो आय हॅव 2 डिफरंट डिग्रीज. पण म्युझिकमध्ये करायचं म्हणाल तर मग मला आय थिंक मी डिप्लोमा 3rd इयरला तेव्हा होतो. आय वॉज 17 years old. आणि तेव्हा मला आमच्या एका नेबरनी विचारलं की बाबा एक बघायला एक लहानसा टॉय कीबोर्ड मिळाला आहे त्याच्या मुलाला बेसिकली, आणि बघ तू शिकवतोस काय याला, दे नो की मी वाजवतोय. सो बरोबर, खूप वर्ष मला ते ओळखायचे आणि दे सुसी मी प्लेईंग. मग म्हणलं ठीक आहे, आपली पॉकेट मनी होऊन जाईल थोडीफार, चला चालू करू आपण, असं म्हणून ते चालू केलं. इट वॉज नेव्हर अ प्लॅन की मी शिकवणार आहे आणि मला पुढे हेच करायचं आहे, असं ते झालं नाही. इट वेंट थ्रू अ प्रोसेस. ते स्टार्ट केलं आणि आय गॉट गुड ग्रीप. खूप लोक यायला लागले, लोकांना आवडायला लागलं मी शिकवतो जे आहे, किंवा ओव्हरऑल जे कॉन्सेप्ट आम्ही किंवा बॉन्ड आमचा जो व्हायचा प्रत्येकाचा, आणि दॅट्स हाऊ ते सक्सेसफुली व्हायला लागलं पुढे. आणि मेन फुल टाइम करायचा डिसिजन असा झाला बेसिकली तो जेव्हा कोविड आलं होतं 5 वर्ष 6 वर्षांपूर्वी, त्यावेळेस खूप गोष्टी ऑनलाईन शिफ्ट झाल्या. बरोबर. सो त्या पिरियडमध्ये खूप बरेचसे बाहेरचे स्टुडंट्स, अब्रॉड स्टुडंट्स होते, किंवा आउट ऑफ पुणे म्हणाल तुम्ही, आउट ऑफ महाराष्ट्र म्हणाल, तर खूप बऱ्याच लोकांनी गुगल थ्रू किंवा वर्ड ऑफ माउथ थ्रू मला कॉन्टॅक्ट करून असे माझा ऑनलाईन बेस पण बऱ्यापैकी एक स्ट्रॉंग झाला होता. आणि फायनान्शियली ऑल्सो इट वॉज डुईंग गुड. सो मी पॅरेंट्सला कन्व्हिन्स केलं की बॉस मला एक पुढे करायचं आहे, आणि तेही मला काही बोलले नाहीत फॉर्च्युनेटली. मला ऑब्व्हियसली आई वडिलांचा फार सपोर्ट पहिल्यापासून होता, आणि दॅट्स हाऊ आय लँडेड डुईंग इट फुल टाइम. अमेझिंग. पण फुल टाइम करण्यामध्ये शिकवणं एक पार्ट झाला, पण किंवा जे कीबोर्ड आर्टिस्ट असतात, फॉर एक्झाम्पल शोज करणं किंवा एखादा म्युझिकल बँड करणं, तर मग तसे काही ऍस्पिरेशन्स तू परस्यू केलेस का नाही? हो, ऍक्च्युली कसं होतं, जे कोण टीचिंगमध्ये असतात, खूप वर्ष मी टीचिंगच करत होतो, त्यामुळे टीचिंगमध्ये असताना थोडं शोज करणं डिफिकल्ट जातं बिकॉज ऑफ स्केड्यूल. एखादा पटकन कुठला शो आला आणि तिथे आपल्याला प्रिपरेशन करायला टाइम नाही मिळाला तर वी अंडर परफॉर्म. सो त्यापेक्षा टीचिंगमध्ये कसं होतं की एकदा असलं की आपलं शेड्यूल बसला ना, थोडं डिफिकल्ट होतं. सो करंटली चालू आहे माझं शोजमध्ये पण. आता मी वन्स इन अ मंथ असेल किंवा थोडासा ॲडव्हान्स का आला, आता करंटली 18, 19, 20 3 दिवस शो आहे माझ्या दिवाळीमध्ये. सो असाच मला टाइम जर मिळाला असेल तर आपण मग तसा वी कॅन परस्यू. पण फुल टाइम शोजमध्ये आता नाहीये, म्हणजे टीचिंग इज माय मेन फोकस. ओके. सो हा, स्टेज परफॉर्मन्सेस हे पार्ट टाइम म्हणू शकतो आपण. अमेझिंग. दक्ष, वेलकम टू काय बोलताय. आणि तुला कशी आवड निर्माण झाली कीबोर्ड प्ले करायचं? कारण का जनरली लोक गिटार वगैरे घेतात कूल व्हायला कॉलेजमध्ये, मुलींना भारी वाटतं बाबा अरे गिटार प्लेअर आहे, कीबोर्ड कसं सहसा कॅरी करू शकत नाही ना वाजवायला. सो पण तुझं काय ऍस्पिरेशन होतं का तू शिकायला कीबोर्डच का? ऍक्च्युली स्टार्टिंग पासून इन्स्ट्रुमेंट्स मी खूप शिकलेलो. ओके. कुठे शिकलेस? म्हणजे सगळ्याचं काही सिरियसली काही घ्यायचं असं शिकलं नव्हतं, पण मग पॅरेंट्स क्लासेस लावायचे एन्जॉय करण्यासाठी, तसे खूप इन्स्ट्रुमेंट शिकले, ड्रम्स शिकलोय अँड ऑल. एक दिवस अचानक माझे भाव बोलले की आपण सिंथसायझर ट्राय करूया, तर त्यांनी मला कीबोर्ड घेऊन दिला. कोणाला माहिती नव्हतं की असं होणार आहे. घेऊन दिला, राजा सरांकडे क्लास लावलेला. फर्स्ट डे आमची गाठभेट झाली, आम्ही मस्त क्लास केला. त्यानंतर स्वतःहून आवड निर्माण झाली आणि मग सरांनी आम्हाला ट्रेडची एक्झाम पण द्यायला सांगितलं. ओके. तर त्याच्यामध्ये आता करंटली 5th एक्झाम क्लिअर केली आहे आणि 8th द्यायचं असं एम आहे. त्याच्यानी मग आवड तरी निर्माण झाली आणि सर एक्सपोजर पण खूप देतात आम्हाला. स्टेज परफॉर्मन्सेस दरवर्षी आम्हाला एक परफॉर्मन्स असतो अॅन्युअल गाला म्हणून. तर त्याच्यामुळे लोकांसमोर वाजवण्याची जी भीती असते ती निघून जाते. तू पहिली ट्यून काय शिकलेलास ती वाजवली समजण्यासाठी? पहिली ट्यून हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे इट इज देन प्लीज. हा, इथे मला असं ऍड करायचं आहे की लक्ष आपण एक काम करूया, ठीक आहे.
आता हॅपी बर्थडे पण प्ले करायचे मल्टिपल प्रकार आहेत. बरोबर. ठीक आहे, आता वन हँड समजा मी प्ले केला, एक ब्लॉक कॉर्ड्स वर बेसिक ब्लॉक कॉर्ड्स वर प्ले केला आणि एक पॅटर्न मध्ये येतात. हा ट्रेनिटी मग मी तर मला काहीच कळत नाही. अच्छा, ठीक आहे. तुम्ही असं समजा जसं तुम्ही एक 4 वर्षाच्या मुलाला समजा 5 वर्षाच्या नाही, आता बेसिकली लेफ्ट राईटचं कॉर्डिनेशन बेसिकली. तर सगळ्यात अजून एक यातनंच एक मुद्दा असा येतो की फोकस अँड कॉन्सन्ट्रेशन, जो आता थोडासा आपण म्हणतो प्रॉब्लेमॅटिक आहे आपल्या पिढीमध्ये, नवीन पिढीमध्ये. तर ह्या इन्स्ट्रुमेंट थ्रू काय होतं, तुम्हाला बोथ हँड्सचा वापर प्रचंड करायला लागतो कुठेही. आणि आता दक्ष पण बऱ्यापैकी लहान होता, तो फर्स्ट टाइम आला होता, ऑलमोस्ट 3.5 वर्ष तर झाली आता इथे. ओके. सो अगदी इनिशियल डे पासून आम्ही बोथ हँड्सनी स्टार्ट केलं होतं. तर आता आपण 3 प्रकारचे हॅपी बर्थडे होतात. ठीक आहे, यू प्ले फर्स्ट ओनली राईट हँड. हा, फक्त राईट हँडनी आता आपण हॅपी बर्थडे बघूया. दिस वॉज द बेसिक. ही राईट हँडची मेलडी झाली आपली. आता एक ब्लॉक कॉर्ड, सिम्पल कॉर्ड विथ लेफ्ट आणि मेलडी विथ राईट. आता यात बेसिकली काही ब्लॉक कॉर्ड्स यूज केले होते. आता आपण पॅटर्न्स चेक करू की याच कॉर्डचा समजा मी एका स्पेसिफिक पॅटर्न मध्ये घेतलं, लाईक मी क्रिएट अ रिदम विथ लेफ्ट. हा, तर ते बघू आपण. हे थोडं डिफिकल्ट लेवल पडतो. सो दिस वॉज विथ लेफ्ट हँड. प्रॉपर आपण अकम्पनिमेंट यूज केला पूर्ण लेफ्ट हँड. तर हा थोडा डिफिकल्ट पार्ट पडतो. दिस इज वॉट आय कव्हर इन द क्लास. थोडंसं अजून याला इंटरेस्टिंग बनवायला काय तर हे सगळं काम येतं. बरोबर. पण मला एक सांगायचं की ही आय थिंक ही मेन्शन ट्रिनिटी क्लासेस, ते काय असतात आणि ट्रिनिटी म्हणजे काय UK बेस्ड वगैरे? एक्झॅक्टली. सो ट्रिनिटी हे जवळपास 150 वर्षापूर्वीचं कॉलेज आहे, जे UK बेस्ड आहे, लंडनला आहे. आणि त्यांच्या एक्झाम्स असतात, ग्रेड लेवल एक्झाम्स असतात. सो त्या अशा आहेत की जसं तर आपल्याकडे इंडियामध्ये वी हॅव गंधर्व महाविद्यालय, करेक्ट, तसं ते ग्लोबल लेवलच्या एक्झाम्स असतात. आणि त्यांना बऱ्यापैकी व्हॅल्यू असेल. तर आता तर हल्ली खूपच तर अवेअरनेस आहे लोकांमध्ये. पण इन केस तुम्ही कुठे जॉब करायचं म्हणताय म्युझिक फील्डमध्ये, ॲज अ टीचर असेल किंवा ॲज अ कुठे तुम्हाला प्रोफेसर म्हणून लागायचं कॉलेजमध्ये म्हणा, तर ट्रिनिटी सर्टिफिकेशन्स आर आस्क्ड. तुम्ही केलंय का? ओके. मी नुसतं बाबा म्हणलं की मी 10 वर्ष कीबोर्ड वाजवतो, किंवा मी म्हणलं मी 5-6 वर्ष कीबोर्ड वाजवतो, आणि मी म्हणलं की मी ग्रेड 5 आहे किंवा मी ग्रेड 4 आहे, ग्रेड 8 आहे, तर याची जी काही व्हॅल्यू आहे ती अजून जास्ती वाढते. ओके. ॲज अ प्लेअर तुम्ही यू आर द फर्स्ट. ओके. ओके. ट्रिनिटी सारखे अजून म्हणजे बाकीचे पण हे आहेत, ABRSM म्हणून US बेस्ड एक इन्स्टिट्यूट आहे. पण सध्या वी फॉलो ट्रिनिटी बिकॉज सिलेबस त्यांचा बऱ्यापैकी आपल्याला म्हणजे जमेल असा आहे. पटपट आपल्याला ग्रेड्सला कव्हर करायला इझी पडतं आणि जास्ती वेल नोन पॉप्युलर जास्ती आहेत. ओके. मग त्याला काय हे म्हणजे इन्स्ट्रुमेंट स्पेसिफिक असतात त्या का काय जनरल? नाही, ट्रिनिटी मध्ये तुम्हाला भरपूर प्रकार आहेत. म्हणजे अगदी ड्रामा, ऍक्टिंग, विक्टिंग पासून सगळंच आहे. प्रत्येक इन्स्ट्रुमेंट विषय आहे. डान्स पण आय थिंक आहे त्यांचा. कीबोर्ड आहे, पियानो वेगळा आहे. सो व्हॉट ही हॅज गिव्हन किंवा व्हॉट आय एम ऑल्सो पर्स्युइंग इज पियानो, नॉट कीबोर्ड. कीबोर्डच्या एक्झाम्स वेगळ्या असतात. करेक्ट. सो दोन्ही आपण कव्हर करतो. सो ओके. हा, आता आणि ग्रेड 5 पियानो दिलेली आहे. अच्छा. हा, सो पियानो इज मोर डिफिकल्ट दॅन कीबोर्ड बिकॉज ॲज आय मेन्शन लेफ्ट हँडनी आपण बरंच काही वाजवतो. ओके. तसं आपण कीबोर्डला बेसिकली मोस्टली ब्लॉक कॉर्ड्सनी प्ले करतो लेफ्ट हँड. म्हणजे लेफ्ट फार ऍक्टिव्ह नसतो, राईट हँडला ऍक्टिव्हिटी आहे. इथे तसं नाही. फॉर पियानो इट्स लाईक बोथ हँडला ऍक्टिव्हिटी आहे. ओके. सो ते राईट लेफ्ट ब्रेनला खूप जास्ती ताण पडतो अशा वेळेस. त्या एक्झाममध्ये फेल होतात. पासिंगच 60 आहे. सो आय थिंक 60 का 50. सो बिलो पास म्हणाल तर मग त्या आत पडलं तर बिलो पास. ओके. आणि दक्षने आय थिंक ऑलमोस्ट सगळ्याच ग्रेड्समध्ये डिस्टिंक्शन 87+ स्कोर केला आहे. अमेझिंग. सो या, आणि फरक पडतो बराच. म्हणजे ओव्हरऑल ऑनलाईन असते, दोन्ही असते. हां. सो वी आर गिव्हिंग करंटली डिजिटल ओनली, ऑनलाईन. राईट. फेस टू फेस पण असते आणि दोन्ही असतात. ओके. तेव्हा आपल्या इथे बघ व्हॉट ऑल डू यू टीच का, कारण का की जे बघतायत आमचे व्ह्युअर्स, सो त्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे,
मग काय काय इन्स्ट्रुमेंट्स दॅट यू टीच, कसे असतात ऑनलाईन ऑफलाईन, तर त्या बाबतीत आम्हाला सांगू शकतो. हो नक्कीच. बेसिकली आता सध्या करंटली कीबोर्ड दिस इज माय प्रायमरी इन्स्ट्रुमेंट जे मी शिकवतो, आणि फॉर एक्झाम्स आपण पियानो शिकवतो. ओके. अकॅडमीमध्ये पियानो पण मी स्पेसिफिक एक वेगळा आपला आहे, ते पण एक्झामसाठी म्हणा किंवा बाकी शिकायला आपण पियानो वापरतो. पण मेजरली परफॉर्मिंग आर्ट जे आहे, म्हणजे एखादा सोलो सॉन्ग आपण प्ले करायचं म्हटलं तर त्यात कम्प्लिटली आपण कीबोर्डवरतीच कव्हर अप करतो. ओके. बॅचेसचं म्हणाल तर दोन्ही आहे, ऑनलाईन पण आहे आणि ऑफलाईन पण आहे. डिपेंड्स ऑन द पर्सन की त्यांना कसं कम्फर्टेबल आहे, किंवा हायब्रिड पण करता येतं काही वेळेस. हां, आणि बाकी बॅचेस म्हणाल तर बरोबर, म्हणजे वीकडेजमध्ये पण आहेत, विकेंड्सला पण आहेत, आणि 1-to-1 ऑप्शन पण असतो. आणि कसं मॉड्यूल वाईज असतं, म्हणजे काय आता फॉर एक्झाम्पल मी जॉईन केलं शिकायला, तर म्हणजे मग मी किती एका महिन्यात शिकतो, 2 महिन्यात? हा खूप सब्जेक्टिव्ह प्रश्न आहे. म्हणजे सगळे विचारत असतील ना की माझा मुलगा लोक फोनवरती विचारतात मला, लाईक मला माहित नाही तो काळा गोरा कोण आहे, अरे मला शिकायचं आहे, आणि लाईक ओके मला किती वेळ लागेल शिकायला. सो हा क्वेश्चनच चुकीचा आहे, कारण की काय सांगतो मी, इट डिपेंड्स ऑन द प्रॅक्टिस यू डू. तुमच्याकडे घरी कीबोर्ड आहे का फर्स्ट प्लेसमध्ये, बरोबर. सेकंडली तुमची प्रॅक्टिस डेली होते का, थर्डली तुम्ही सिन्सिअरली करताय का टाइमपास म्हणून करताय. करेक्ट करेक्ट. सो आता दक्षिणी खूप सिन्सिअरली डे 1 पासून केला, दॅट इज वाय ही इज हिअर. पण प्रत्येकानं असं नाही करत, काहींना तो इट्स लाईक जिम मेंबरशिप. जिम मेंबरशिप आज घेतली आणि दररोज वडापाव खातो मी बाहेर जाऊन, जिम पण करतो पण वडापाव पण खातो. बरोबर. वन डे डिसाईड की नाही मला आता 6 पॅक्स करायचं बॉस. सो तो पॉईंट यायला वेळ लागतो काही वेळेस. तो काही लोक अगदी डे 1 पासून आणतात, आणि काही वेळेस लोक अगदी 2-2 वर्ष पण टाइमपास करून मग सिरियसली घेतात. असं पण प्रॉब्लेम हे असतो. आणि हाऊ सून जर मी रजिस्टर केलं शिकायला लागलो, बट ट्रिनिटीची जर एक्झाम द्यायची असेल मला, सर्टिफिकेशन असेल, तर मग त्याचा काय प्रोसेस असतो? आणि आता कसं आहे, बेसिकली मी स्टार्ट विथ सारेगम चालू करतो मी शिकवताना फर्स्ट प्लेसमध्ये. बिकॉज काय की सारेगम आपल्याला आलं पाहिजे, बिईंग इन इंडियन कल्चर आपल्याला सरगम पूर्ण पाठ पाहिजे. सेकंडली वेस्टर्न जे काय आहे, ट्रिनिटी ते स्टाफ रोटेशन्समध्ये बेसिकली एक्झाम्स असतात. स्टाफ रोटेशन्स हा एक वेगळा पार्ट आहे, पण बेसिक वेस्टर्न थिअरी जी आहे तर तीही आपल्याकडे आपण कव्हर करतो. असं फक्त सरगम नाही, फक्त वेस्टर्न पण नाही, आणि फक्त स्टाफ पण नाही. तर इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे तर या पॉईंटवरनं असं ऐकायचं की इट इज ऑल्टर्ड ॲज पर द रिक्वायरमेंट. आता बाबा मयुरेश विलसे नाही, मला ना हॉबी म्हणून शिकायचं, माझं प्रोफेशन वेगळं आहे, मला एक छंद म्हणून मला एक भाग आणि परफेक्ट शिकायचे. तर तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आय स्टार्ट टीचिंग. ऑब्व्हियसली एक सिलेबस तर तुम्हाला फॉलो इनिशियल करायला लागेल, पण एका पॉईंट नंतर असं होतं की मग ते तुमच्या हिशोबाने घ्यायला लागतं आपल्याला. एखादा मला दक्ष सारखा मुलगा नाही, मला करिअरच करायचंय, मग त्याला मी फक्त गाणी शिकून उपयोग होणार नाही. बरोबर. मग त्याला त्याप्रमाणे मला शिकवायला लागेल. सो इट इज अकॉर्डिंग टू द पर्सन, की काय कसं आपल्याला सिलेबस काय स्पीडनं न्यायचं आहे. आणि एक्झाम्सचं म्हणाल तर देर आर 2 टाईप्स ऑफ एक्झाम्स जे मी अकॅडमीमध्ये कंडक्ट करतो. एक आहे ट्रिनिटी, सेकंड आहे मी अकॅडमी लेवलला एक्झाम कंडक्ट करतो. आय इन्व्हाइट सम गुड म्युझिशियन ऑर सम गुड कीबोर्डिस्ट, जे येऊन इथे आम्ही सिलेबस फॉलो करतो आणि त्याची आपली एक्झाम वेगळी होते. ओके ओके. दॅट इज कम्प्लिटली ऑन द बॉलिवूड सॉंग्स, किंवा आपण जे काय इनिशियली इंडियामध्ये आपण तुम्ही काय शिकता, किंवा एखादा वाद्य शिकला की तू गाणं वाजवून दाखव, हा एक कुठलं गाणं प्ले करतो रे, हे गाणं वाजवून दाखव. दॅट इज द बेसिक बॉटम लाईन जे आपल्या इंडियन्सला वाटतं की आता जरी कुठला पीस खतरनाक वाजवून दाखवला तरी जोपर्यंत एखादं गाणं वाजवून तोपर्यंत असं वाटणार नाही की आवाज होतोय. कुठेतरी वाजव ना तसं ॲज वी टॉक. सो लेट्स हॅव दॅट. यू कंटिन्यू ऑन द पॉइंट. कुठली तरी ती मेलोडी नाही, मगाची एक मेलोडी होती म्हणला 15 सेकंडची. लेट्स डू दॅट. अच्छा. And then we can talk, we can go on. Yeah. This is so this is a basically again Trinity piece. Okay. So एक वेस्टर्न क्लासिकल पीस होता. त्याला आता एखादा आपण सॉन्ग म्हणलं तर सॉन्ग मध्ये अजून एक वेगळा प्रकार आहे.
दिस वॉज अ बेसिक प्लेइंग की आपण लेफ्ट हँड अगेन त्यांनी एक पॅटर्न प्ले करेक्ट. आणि एक राईट हँड मेलडी होती. ओके. सो ह्याला पण एक जजमेंट मिळायला हवं की आपण काय लेवलला प्ले करतो, म्हणून ती एक्झाम आपण कंडक्ट करतो. सेकंडली कीबोर्ड हे असं वाटतं की कम्प्लीट टेक्निकल आहे. आता अजून एक असा मुद्दा म्हणजे कीबोर्डचा स्वतःचा असा काही आवाज नाही आहे. बरोबर. गिटारला मी तार छेडतो, करेक्ट. सितारला पण मी तार छेडतो, तबला हा आता वाजतो, किंवा फ्ल्यूटला मी त्या पाईप मधनं आहे जस्ट ब्लो द विसल. इथे असं नाहीये. हे सगळ्या वाद्यांचं सिंथेसिस आहे. कीबोर्ड असं काही वाद्य नाहीये. तुम्हाला इथे इट हॅज एव्हरीथिंग तुम्हाला जे हवं ते. सो यू हॅव टू प्ले एव्हरी इन्स्ट्रुमेंट इन दॅट मॅटर. ओके. आता मी ज्या प्रकारे पियानो प्ले करतो, आता इन्स्ट्रुमेंट पण सेम आणि प्लेयर पण सेम आहे, पण मी त्याच पद्धतीने मी गिटार नाही वाजवणार. गिटारला 6 स्ट्रिंग असतात, कीबोर्डला 61 बटन आहेत, मला 10 बोट आहेत, तर मी सगळं नाही वाजवू शकेल. तर ते हे सगळा जो काही बारीक सारीक प्रकार आहे तो आपण इथे एक 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 कव्हर करतो. ज्या सॉन्ग प्रमाणे मी अल्टरेट की हा इथे असं वाजलं पाहिजे, किंवा फ्ल्यूटला कधी कॉर्ड वाजत नाही, 3-4 नोट्स एकत्र वाजवणार, 2-3 प्लेयर्स आहेत. बरोबर. मग ह्या अशा गोष्टी आपल्याला ऍज अ कीबोर्ड प्लेअर माहिती पाहिजे. ज्या नॉर्मली काय होतं की एक स्ट्रेट पॅटर्न मध्ये लोक प्ले करतात बऱ्याच की डायरेक्टली एकाच पॅटर्न मध्ये प्रत्येक वाद्य म्हणजे समजतं की कीबोर्डवरती वाजलंय. करेक्ट. मला एक सांगा की जे आपले क्लासेस आहेत त्याच्यावर जर तुम्ही म्हटलात की लोकांना जास्तीत जास्त कव्हरच शिकायचे, पण ओरिजिनॅलिटीचं काय त्या? कारण फॉर एक्झाम्पल जर एखाद्याला ही वॉन्ट्स टू बी अ मेलडी क्रिएटर और अ जिंगल क्रिएटर, जिंगल रायटर फॉर एक्झाम्पल. जिंगल्स इंडियामध्ये सगळीकडेच खूप आहेत आणि त्याचं काम खूप असतं. तर जर तशा साईडला कोणाला जायचंय, तसा कल असेल किंवा कॉम्पोजिशन मध्ये जायचं, तर मग देन हाऊ डू यू मोटिवेट? बेसिकली सी कसं होतं की कंपोजिशन हा एक वेगळा पिंड पडतो, प्लेइंग कम्प्लिटली वेगळं. म्हणजे एखादा इन्स्ट्रुमेंट आपण शिकतोय तर एखादा आता कंपोजर असा पण असेल त्याला काहीच कुठलंही वाद्य येत नाही, बरोबर, बट ही हॅज अ गुड म्युझिक सेन्स जो करत गुणगुणत तुम्हाला तो एखादा घेऊन पण देऊ शकतो. इथे असं नाहीये. सो इन केस तुम्हाला दोन्ही शिकायचं असेल तर व्हॉट वी कॅन कव्हर इज अ थेअरी पार्ट. एखादी मी समजा स्केल घेतली तर त्या स्केलमध्ये मला कुठल्या स्केलला ते गाणं लिहायचंय, मग या स्केलमध्ये कोणत्या कॉर्ड्स असतात, मग फॅमिली ऑफ कॉर्ड्स, सर्कल ऑफ कॉर्ड्स. तर अशा काही थेअरी कॉन्सेप्ट जर मला माहिती असतील किंवा 2+2 4 येतात, 2+2 5 कधी येत नाही, 2+2 4 काय येतं, हे 1 2 3 4 कॉम्बिनेशन मध्ये 4 येतात. बरोबर. सो अशा काही थेअरी कॉन्सेप्ट आपण क्लासमध्ये कव्हर करू शकतो, विच विल हेल्प यू इन कंपोजिंग युअर ओन सॉन्ग. राईट. कंपोजिशन मी काय कव्हर क्लासमध्ये करत नाही, पण थेअरी पार्ट जे लागतात कंपोज करायला, की बाबा इथे खूप लोकांचं असतं की समजतंय म्हणजे कंपोज करता म्हणजे येतं खूपदा, पण म्युझिक मागचं अरेंज करता येत नाही. करेक्ट. बाबा इथे या स्केलला घेतला, मग या नोटला कुठली कॉर्ड बसेल, तिथे जवळपास 3 किंवा 4 कॉर्ड्स बसतात एकाच नोटला प्रत्येक स्केल प्रमाणे. मग ती लावून बघायची, तुमचा मूड कसा मला हवा आहे, मला काय पॅटर्न हवा आहे, मग त्याप्रमाणे यू कॅन रिअरेंज इट. क्या नाही मग इथे ही मेजर इथं मायनर घेऊन बघतो मी कशी वाटते, दॅट आय कॅन टीच यू. ओके. असं. पण मग मला सांगा की सिंगिंग किती महत्वाचं आहे का? कारण का सिंगर नाही अजिबात नाही. आय हॅव ट्राईड पण नाही जमलं. बेसिकली काय माहिती का, सिंगिंग कीबोर्ड मध्ये आपण एका लेवल पर्यंत वापरतो. काय करायचं म्हणजे समजा मी सा पकडायचं, मला एखादं गाणं समजा मी ऐकतोय तर मला आता नोटेशन्स फाईंड करायचं, तर त्या गाण्याचा मला सा शोधता आला पाहिजे, सा किंवा प. तो इथे मी 12 आपल्या क्रोमॅटिकली 12 नोट्स आपल्या एका सप्तकात आहेत, तर 12 स्वरांच्या वरती एकही नोट नसतो, म्हणजे त्यात नाहीच आहेत कुठे जगात तेवढेच नोट्स आहेत. मग तो स्वर शोधता यावा इतपत तुम्हाला कान पाहिजे तुमचं, बाकी काही तुमचं झालं, बाकी सिंगिंग आलं पाहिजे असा काही प्रश्न नाही. ओके. तेच विचारत होतो, कारण मोस्टली विचारत असते लोक एवढं छान प्ले करतायत पण गाणं पण नाही. आणि कसं होतं, आफ्टर लाईक few years I can say, few years of playing will make you a good singer. Exactly. Good singer in the sense तुमचा आवाज जाईल त्या स्केलला. करेक्ट. कारण काय कुठली छान ट्यून आहे त्याला जर एक्झॅक्टली. मी का विचारतोय, कारण का आम्ही तुम्हाला कंपोज करायला लावणार आहे, काय बोलतायसाठी आम्हाला थोडंसं त्यामुळे आम्ही तुम्हाला ते ऑन द स्पॉट करायला लावणार आहोत. लेट अप स्टार्टिंग फ्रॉम द जर्नी. एक स्टुडंट होता, त्याच्यावर आता मोर दॅन 100 किंवा 1000 स्टुडंट्स आहेत आपल्याकडे. तर कसा प्रवास होता, काय, हाऊ डिड इट स्टार्ट, म्हणजे मग तुम्ही
हाऊ डू यू टेक द स्पेस जिथे तुम्ही शिकवता, ही सगळी प्रगती कशी झाली थोडक्यात सांगा. बेसिकली सांगायचं असं म्हणजे आता एक खूप मोठा पॉईंट इथे असा येतो की बॉन्डिंग जे पाहिजे आपलं प्रत्येक स्टुडंटसोबत, इट्स नॉट ओनली अबाउट टीचिंग द सॉन्ग, ही कॉर्ड आहे, हा कीबोर्ड आहे, हे फंक्शन्स आहे. इट इज अबाउट अंडरस्टँडिंग व्हॉट ही वॉन्ट्स किंवा व्हॉट ही ऑर शी वॉन्ट्स, कोणी असेल आणि तो कनेक्ट जर असेल तर आय थिंक दॅट इज द सक्सेस. मला माझ्या इनिशियल ठिकाणी जे मी जात होतो श्री सोहम सरांकडे, सोहम देशपांडे सर, त्यांच्याकडे जवळपास मी 8 वर्ष होतो. ओके. सो 8 वर्ष त्यांनी मला टिकवलं बेसिकली, बिकॉज लहान वयात आपल्याला काय समजत असतं. तर दॅट वॉज द ओनली वन थिंग की तो बॉन्ड छान होता आणि फॉर्च्युनेटली मला एक तो छान बॉन्ड क्रिएट करता येतो खूप लोकांसोबत, किंवा तो एक शिकलो आहे ओव्हर द पिरियड ऑफ टाईम, तो शिकलो आहे कसं करायचं किंवा काय ओव्हरऑल आपल्याला रिक्वायरमेंटप्रमाणे काय शिकवता, कसं गेलं पाहिजे बेसिकली. आणि आय थिंक दॅट इज द सक्सेस बिहाइंड अ नंबर तुम्ही बघताय. आणि सेकंडली म्हणाल तर जागा ही ऑब्व्हियसली इनिशियली आमच्या जुन्या घराच्या हॉलला आम्ही कन्वर्ट केलं होतं. रफली या इतका हॉल असेल तो स्टुडिओचा साईडचा. आणि देन वी शिफ्टेड टू अ न्यू प्लेस. नाव वी हॅव गॉट अ बिगर हाऊस. आम्ही एका ठिकाणी मोठा एक 210 स्क्वेअर फूटचा एक वेगळा सेपरेट हॉल करून घेतला. इट इज ओनली द प्युअर स्टुडिओ फॉर क्लास. आणि त्यात तिथं ऑलमोस्ट एक 10-12 लोक एका बॅचमध्ये वी कॅन अकोमोडेट, इतकी ती स्पेस आता आम्ही करून घेतली. राईट. सो चालू आहे प्रवास. छान. बट ऑल द बेस्ट टू यू. कारण का मोस्ट ऑफ आवर व्ह्युअर्स यू आर वॉचिंग, जर तुम्हाला तुमच्या मुलांना तुम्हाला स्वतःला जर एनरोल करायचं तर डेफिनेटली आम्ही सरांचा इथे नंबर देऊ डिस्क्रिप्शनमध्ये, सो यू कॅन डायरेक्टली कॉन्टॅक्ट हिम. बट जर मला एक सांगा की जो आपला अॅन्युअल गाला असतो तर त्या बाबतीत जरा सांगा आम्हाला. आणि हाऊ इज दॅट हेल्पिंग स्टुडंट्स, कसं त्याला. तो सगळ्यात मोठा आय कॅन से दॅट इज द हायलाइट ऑफ द अकॅडमी. बिकॉज काय होतं की खूप ठिकाणी आपण शिकतोय म्हणजे किंवा एखादा परफॉर्म करतो मुलगा किंवा कोणी असेल, प्रत्येकाला काही हे फुल टाइम करायची इच्छा नसते. बरोबर. बट प्रत्येकाला दाखवायची इच्छा असते किंवा त्यांच्या आईबाबांना त्यांना दाखवायची, किंवा माझा मुलगा किंवा माझे बाबा असेल किंवा एखादा कोणी ॲडल्टमध्ये असेल, मला येतं, मी खूप इतका टाइम आणि एव्हरीथिंग आय एम इन्व्हेस्टिंग, प्लॅटफॉर्म तो पाहिजे मला कुठे परफॉर्म करायला. नुसतं घराने हे दाखवून आपण एका पॉइंटला वी गेट बोर. सो वाय नॉट वी हॅव अ प्रॉपर कॉन्सर्ट जो जे इंडस्ट्रीतले वेल नोन कलाकार जे आहेत, सहकलाकार विकेंडचे, विकेंडचे त्या कोरे सर म्हणून आहेत, ही कम फॉर रिदम सेक्शन, किंवा असे आपण भरपूर जे वेल नोन आर्टिस्ट आहेत त्यांना इन्व्हाइट करून आपण एक ग्रुप, एक बँड काइंड ऑफ वी फॉर्म ऑन द स्टेज. राईट. आणि जवळपास 12 ते 13 कीबोर्ड एका आपण हे लावून, तुम्ही म्हणाल तर एखादं गाणं आपण ऐकलं तर गाण्यामध्ये सहसा एक 100-125 वाद्य वाजलेली असतात. बरोबर. कुठलंही तुम्ही ऑर्केस्ट्रा बॉलिवूडचं बघितलं तर तेवढं काय आणणं शक्य नाही इथे आपल्याला. तर आपण 12 कीबोर्ड्स का हा प्रश्न पडला, 12 कीबोर्ड्स मध्ये वी कॅन डिवाइड 12 चॅनल्स. एक कीबोर्ड बेस वाजवतोय, एक कीबोर्ड स्ट्रिंग सेक्शन्स किंवा 2-3 स्ट्रिंग सेक्शन हँडल. तर स्ट्रिंग्स म्हणजे 30-40 व्हॉल्यूम्स एकत्र वाजतात. मग इथे आपल्याला एक टोन असतो स्ट्रिंग्स नावाला डायरेक्टली. तर वी कॅन पुट 2-3 कीबोर्ड फॉर स्ट्रिंग सेक्शन. एखादा आहे तो गिटारचं स्ट्रम करतोय, गिटार फिजिकल नाही, वी आर प्लेइंग ऑन कीज ओनली. तर असं 12 मेलोडीज आपण चॅनल्स उभे करतो. रिदम असतो लाईव्ह तिथे, वी हॅव सिंगर्स ॲज वेल. आणि असं सगळा तो एक कॉन्सर्ट तयार होतो. आता यात काय होतं, हे का केलं पाहिजे. आता दक्षिणी आत्ता तुम्हाला वाजवून दाखवलं, हा खूप वेगळा पार्ट आहे. हेच आपण ऑन स्टेज बसलो, एखादा सिंगर गातोय, तो एखादी लाईन मिस करतो किंवा तो एक्स्ट्रा घेतो ऑडियन्सला, तिथे कसं अकोमोडेट करायचं. एक लाईव्ह स्टेज आर्टिस्ट काय वाजवतो, तेव्हा एक प्रेझन्स ऑफ माइंड पाहिजे तेव्हा. तर आय ट्राय टू प्रोव्हाइड देम दॅट एक्सपिरियन्स, की तो एक वेगळा अनुभव आहे. आय थिंक आपल्याला रिस्पॉन्स पण खूप छान येतो सगळ्यांकडनं. अप्रॉक्सिमेटली 450च्या आसपास तिकीट्स आपले गेले यावर्षी. हा कोथरूडलाच मोस्टली करतो. 2 वेळा आम्ही बालशिक्षणला गेला ऍक्च्युली, त्याच्यापूर्वी बॉक्समध्ये गेला होता. तर बेसिकली काय होतं की हा एक एक्सपिरियन्स मस्ट आहे की तो पाहिजेच, असा अनुभव येतो. भले तुम्ही 2 गाणी फक्त परफॉर्म करा, फक्त बेस वाजवा किंवा कॉर्ड्स वाजवा, पण ते आलंच पाहिजे. यातनं अजून एक फायदा असा होतो की गाणं ऐकायचा जो काय आपली जी पद्धत आहे ती खूप बदलते. बरोबर. ठीक आहे.
आता प्रगती म्हणाल तर या गोष्टीमध्ये असं खूपदा झालेलं आहे की बेस म्हणजे काय असं लोकांना प्रश्न पडतो. ते आहे त्याचा प्रेझेन्स माहिती असतो Bassist, हा पण माहित नसतं काय ते काढलं तर खूपच एकदम ड्राय होणार आहे हे माहिती. मग या आपण इव्हेंट होताना हा बेस आहे स्टार्ट प्लेइंग इट आणि इतक्या म्हणजे आपण फिल्ट्रेशन मध्ये हे गाणं ऐकायला चालू करतो जे आतापर्यंत अरे मी 20 वर्ष गाणं ऐकतोय मी असं कधी ऐकलंच नाही गाणं मी ही गोष्ट आहे गाण्यात त्या. सो हा जो काही प्रकार आहे ना हा आय थिंक गाला इज हेल्पिंग आउट. ओके. आणि त्यात मग हा सक्सेस आपला कंटिन्यू होतो असं मला वाटतं. आणि मग मला वाटतं मुलांना एक्सपोजर मिळतंय स्टेज फिअर त्यांचं जे Exactly. खूप लोकांना डेव्हलप होतो लेटर ऑन ते निघून जातं. Yes. आणि मुलांना बाकीच्या ह्याच्यात जेव्हा वन दे स्टार्ट प्लेइंग काय काय अनुभव येतात काही जर तुमच्याकडे काही टेस्टिमोनियल्स असतील किंवा त्यांच्या पेरेंट्सनी काही शेअर केलेले किंवा मार्क मध्ये चांगले पडायला फोकस वाढलाय कदाचित हा असं काय काय गोष्टी होतात. ऍब्सोल्युटली. आता आपण जेव्हा वेन वी स्टार्ट प्लेइंग कीबोर्ड किंवा कुठलाही इन्स्ट्रुमेंट तुम्ही शिकायला लागतं ना त्याला पेशन्स खूप लागतात. बरोबर. म्हणजे इन्स्टंट काही शिकता येत नाही. सो आय थिंक एक तर तुमचा पेशन्स खूप वाढतो यामध्ये इफ यू कंटिन्यू वेल. आपलं कॉन्सन्ट्रेशन खूप वाढतं आणि फोकस बऱ्यापैकी वाढतो इफ यू प्ले वेल. राईट. बिकॉज सिन्सिअरली केलं पाहिजे. आणि या सगळ्यामुळे तुमचं ओव्हरऑल एक पर्सनॅलिटी आय कॅन से खूप बऱ्यापैकी डेव्हलप होत आहे. राईट. आता आय हॅव अ स्टुडंट जो ॲक्च्युली खूप इनिशियल लेवलला माझ्याकडे शिकत होता. आता तो आय थिंक 12वीला असेल. ही इज राईट नाव नॉट कंटिन्यू द क्लास पण तो जवळपास माझ्याकडे 5-1 वर्ष शिकत होता आणि तर तो लहान होता शाळेत वगैरे होता. तर आम्ही एकदा असंच त्याला उभं केलं क्लासमध्ये आणि तुझं नाव सांगलं सगळ्यांना बिकॉज तो खूप वर्ष जुना होता आणि तो चांगला वाजवत होता आणि त्याला नाव सांगता येत नव्हतं. अँड मी रिसेंटली आय सॉ हिज अपडेट लास्ट वीकचीच गोष्ट आहे. त्याला करंडकमध्ये कुठला कॉम्पिटिशनमध्ये सोलो ह्यात त्याला फर्स्ट प्राईज मिळालं ऍक्टिंगमध्ये आय थिंक सो. अच्छा. हां. सो ज्या मुलाला नाव बोलता येत नाहीये तो ओव्हर द पिरियड ऑफ टाइम शिकत हा जो काही पर्सनॅलिटी चेंज होते ना तरी बाकी पण खूप काही केलं असेलच. सो आय थिंक म्युझिक विल डेफिनेटली हेल्प यू इन डेव्हलपिंग द कॉन्सन्ट्रेशन अँड फोकस पार्ट. आणि आजकाल तर ते खूप गरजेचं आहे. ऍब्सोल्युटली. कारण एवढे डिस्ट्रॅक्शन्स आहेत आपल्याला. खूप डिस्ट्रॅक्शन्स. फोन आहे अभ्यास आहे काय काय गोष्टी भरपूर. स्क्रोलिंग पेक्षा आय थिंक या स्क्रोल करणं जास्त चांगलं आहे. एक्झॅक्टली. आणि मला तरी वाटतं की इव्हन फॉर म्हणजे जॉब सिनारिओ मध्ये जी लोक आहेत जे बिझनेस चालवत आहेत एक्झॅक्टली. 15-20 मिनिटं एक अर्धा तास तुम्ही स्वतःसाठी दिला एक्झॅक्टली तर दॅट रिफ्रेशेस यू. तुमचं माइंड रिफ्रेश होतं. एक्झॅक्टली. आता आपल्याकडे काही आहेत स्टुडंट जे जॉब करतात किंवा जे घरातनं काम करतात. आता एक आपल्याकडे आहेत त्यांनी लिटरली मला एक व्हिडिओ करून पाठवले. ते ऑनलाईन क्लास करतात. सो त्यांचा लॅपटॉप समोर असा PC समोर आहे आणि त्यांनी स्पेसिफिकली बनवून घेतलेला प्लायवूडचा इथे एक स्टँड आहे जो असा उभा फोल्ड होतो. बरोबर. ओके. हा. सो त्यांचं ती खुर्ची मूवेबल आहे. सो ते काम 2 मिनिटं 10 मिनिटं पॉज करायचं. दे प्ले सम सॉंग्स अगेन ही स्विच ऑफ द कीबोर्ड ही जस्ट मेक इट स्टँड ही स्टार्ट वर्किंग अगेन. सो असं पण म्हणजे लोक करतात की थोडासा तो एक चेंज ब्रेक मिळावा. फक्त लहान मुलांचंच काम असं नाही आहे. एव्हरीबडी कॅन लर्न. सो आपल्याकडे तर ऑलमोस्ट सगळ्यात यंगेस्ट इज 4.5, 5 आणि आय थिंक ओल्डेस्ट इज 76. वाव. आणि स्किल पण आहे ना ही ऍडिशनल. ऍब्सोल्युटली. ऍडिशनल स्किल कुठेही कधीही कशी यूज होऊ शकते. ऍब्सोल्युटली. तुम्हाला पुढे फ्युचरमध्ये कुठला एखादा इव्हेंट आला कॉलेजमध्ये तर नक्कीच. यू कांट से की अरे हो मला इथं आहे. नक्कीच. देन दॅट गिव्स यू अ बेटर चान्स टू सोशलाइज. ऍब्सोल्युटली. एक मुलांमध्ये तुम्हाला एक परत स्टेज एक्सपिरियन्स होतं कॉम्पिटिशन मध्ये जाणार होतात. आणि खूप लोकांचं असं असतं की थोडेसे जे एजेड असतात त्यांना हे मला खूप वर्ष शिकायची इच्छा होती बरं का पण आता मला तेव्हा झालं नाही. मग आता लग्न झालेलं आहे मग आता मुलांची पण लग्न झालेली असतात असे पण जे लोक असतात आता मला बाबा माझ्या टाइम स्पेंड करायचा आहे. त्यांनी स्टार्ट लर्निंग मला 10 गाणी शिकवावं पण मला ती इतकी छान आवडतात आणि मला इतकी छान वाजवायची लाईफ टाईम आय प्लेड. असे पण काही लोक असतात. वेन दे परफॉर्म स्टेज दे आर हॅपी लाईक एनिथिंग. अमेझिंग. अरे यार बॉस म्हणजे मजा येते. सो ते सॅटिस्फॅक्शन मला इतकं मिळतं आपण काहीतरी यांना देऊ शकलो. बरोबर. सेकंडली मला असं वाटतं की एक खूप मोठा असा पॉईंट आहे जो मला माझ्या पॅरेंट्सकडनं गिफ्ट असं म्हणू शकतो आपण मिळाला की एनी पॅरेंट ज्यांना एक लाईफमधली एक मौल्यवान आपलं एक गिफ्ट द्यायचं असेल तर आय थिंक म्युझिक आहे. करेक्ट. आता आय हॅव फ्यू किड्स हु आर बिलो 6 and 4.5, 5, 6.5, 7 असे
दे प्ले फ्लॉलेस. म्हणजे त्यांना या वेळेस ते करतायत तर बाय वन देल टर्न 20-25 काय वाजवतील लोक. आता दक्षचा एक्झाम्पल घेऊ आपण. दक्ष इज राईट नाव आय थिंक 14. ही इज लर्निंग सिन्स ही वॉज 10-11. आता ही मुलं काय पुढे वाजवतील. तो आत्ताच ग्रेड 5 आहे तो. सो बेसिकली हे आता आपण बघतो हल्ली स्ट्रेस किती आहे किंवा जॉब चेंजमध्ये पण लोक खूप डिप्रेस असतात किंवा तर आय थिंक म्युझिक इज अ वंडरफुल गिफ्ट विच यू कॅन गिव्ह इट टू युअरसेल्फ अँड युअर किड्स. अमेझिंग अमेझिंग. तर सर आपलं फ्युचर विजन काय आहे फॉर युअर मॅस्टर अकॅडमी, फॉर यू अँड फॉर युअर स्टुडंट्स? बेसिकली विजन म्हणाल तर टेक्निकली हे जे इन्स्ट्रुमेंट आहे हे लोकांपर्यंत मला एज्युकेट करायचं आहे. टेक्निकली लोकांना आलं पाहिजे इन्स्ट्रुमेंट आहे. खूपदा ते कमी प्रमाणात केलं जातं जे आपल्याला हे करायचं आहे. सेकंडली ट्रिनिटी सर्टिफिकेशन जे आहे ते मला मॅक्सिमम नंबरपर्यंत न्यायची इच्छा आहे. ऑल्सो मला पण पुढे त्यात एज्युकेट करत करत दुसऱ्यांना एज्युकेट करायचं आहे. दॅट इज वॉट आय टेक. आणि गाला जो आपला होतो तो एका वेगळ्या लेवलला एव्हरी इयर वी आर ट्राईंग टू गेट इट टू अ नेक्स्ट लेवल. राईट. आणि असं झालं पाहिजे की म्हणजे ही आपण ड्रीम करतो बेसिकली पण वी कॅन गेट अ बॉलिवूड सिंगर. असा टाईम येईल की आपण वी आर कंपनिंग इंडस्ट्री सिंगर. सो ही आमची इच्छा आहे जी मे बी पुढे आपल्याला घेऊन जाईल असं वाटतं. नक्कीच विश यू ऑल द बेस्ट फॉर दिस. कारण जर तुम्हाला पण जर तुमच्या मुलांना ॲज आय सेड अर्लियर स्वतःला शिकायचं आहे तर ऍटलीस्ट यू कॅन गो अँड विजिट द गाला. ऍटलीस्ट एकदा बघू शकता तुम्ही काय तो अनुभव आहे. राईट. तर सर महत्वाचा प्रश्न आमच्याकडे एक जिंगल कंपोज करा का प्लीज. कंपोजिशन मध्ये नाहीये पण असं काहीतरी काय बोलताय आम्हाला ओपनिंग म्युझिक किंवा असं क्लोजिंग म्युझिक किंवा दक्ष इफ यू कॅन कंपोज एनिथिंग इफ यू फील असं काहीतरी ऑन द स्पॉट काय ट्यून दॅट यू थिंक यार काय बोलता येऊ शकतं तर इफ यू कॅन गिव्ह इट शॉर्ट ऑन द स्पॉट तरी आम्ही असं केलं नाही ना. सर इफ यू वॉन्ट टू इफ यू कॅन काही तुम्हाला सुचलं लेट्स हॅव द माएस्ट्रो ऑन द कीबोर्ड्स. फर्स्ट थिंग तुम्हाला हवंय कसं म्हणजे यू वॉन्ट समथिंग काहीतरी ओपनिंग म्युझिक समथिंग लाईक दॅट कम्स इन अँड लाईक वी क्लोज इट इन असं 10-15 कधी कंपोज नाही केलंय पण बघूयात. समजा आपण एक इफ वी गेट एक हार्मोनी एक छोटी हार्मोनी घेतली आपण. मे बी तुम्ही काय बोलताय मागे असं एक छान पियानो रिफ मागे येईल असं. ओके वी कॅन टेक दिस. हा मगाशी जे तुम्हाला मगाशी म्हणत होतो मगाशी तो पॉईंट राहिला बोलायचं होतं आपला की प्रत्येक इन्स्ट्रुमेंट जे आहे ते आपण त्या प्रकारे घेतो. तर गिटारसाठी तुम्हाला जे मगाशी म्हणलं की 6 स्ट्रिंग्स मध्ये आपण प्ले करतो. सो 6 साठी आता आय हॅव मल्टिपल कीज अँड आय हॅव 10 फिंगर्स ॲज आय सेड. पण एका वेळेस आपण जर सम करतो समला 6 इन्स्ट्रुमेंट वापरले सो ते मला असंही प्ले करायचं पण जेव्हा तार खेळतो आपण ती 1 by 1 खेळतो. सो ती हा एक अगदी बारीक बारीक गोष्ट आहे. सो दिस इज व्हॉट अ कीबोर्ड शुड नो की आपण डायरेक्टली कुठलाही वाद्य असेल कीबोर्ड स्टाईलने प्ले करत नाही. आता इथे गिटारचा वापर केला आपण जी अजून एक कीबोर्डला बेंडर नावाचं एक ऑप्शन असतो. सो आपण जे मिंड घेतो तारांमध्ये ती आपण या बेंडर थ्रू घेऊ शकतो. सो जी नॉर्मली आपण ऐकतो की खूपदा तो गिटारिस्ट असं तार छेडत असतो मागच्या तर ही जी मिंड वाली जी वाद्य आहे गिटार आहे तर ते आपण या मिंडनी वी कॅन टेक इट लाईव्ह ऑल्सो. जो आता आहे सो ती आपण कीबोर्ड थ्रू घेतली. किंवा आता एखाद्या सितारचा आपण एक पीस म्हणला तुम्हाला ते पण दाखवतो. याला आपण डायरेक्टली म्हणजे मी एक ह्याला पोर्टामेंटो इफेक्ट लावला आहे जेणेकरून तो मी डायरेक्टली घेऊ शकेल. तो आपण कुठं
सो हे आपण जी मिड हँडलिंग ती या बेंडर थ्रू आपण बऱ्यापैकी आणू शकतो. जे नॉर्मली आपण ऐकतो ती आपलं इथेही सगळं काही करता येतं, पण आपण टेक्निकली करू शकतो, इलेक्ट्रॉनिकली करू शकतो. दॅट वॉज द amazing. Thank you so much. Can you have you back? येस प्लीज. But going more to the questions, जे आताच आपण म्युझिक ऐकतोय किंवा मूवीज मध्ये, हिंदी मूवीज मध्ये, मराठी मूवीज मध्ये, पूर्वी माझं हे ऑब्झर्वेशन आहे की असं वाटतं की पहिलं मेलोडीला खूप महत्व होतं. अगदी 70s मध्ये जरी गेलो तेव्हा इट वॉज ऑल ऑन मेलोडी. आता इट्स जस्ट लाईक बीट्स आणि नॉईज जास्त त्यामुळे जर बघितलं आता तीच गाणी फेमस होतात ज्याला मेलोडी आहे. आणि आय थिंक दॅट समवेअर म्हणजे काहीतरी काय क्लब सॉंग्स काढण्यामध्ये किंवा आयटम नंबर काढण्यामध्ये ते फोकस लॉट. करेक्ट. मे बी ते त्यांचं स्पेसिफिकेशन त्यांना नाही, पण वॉट का मेलोडी का हरवली किंवा का आणत नाही थोडी किंवा कंपोजर्सना नाही जमत ते 2-4 प्रश्न एकत्र नाही. बेसिकली काय पूर्वी सगळं लाईव्ह वाजवायचं. म्हणजे आता कसं की आता जसे माझे की तुम्ही तुमचे पार्ट वाजवून जा, गाऊन जा, ते मिक्सिंग मास्टरिंग हे नंतर होतं. पूर्वी सगळं एका रूममध्ये रेकॉर्ड व्हायचं. सो अगदी प्रत्येकाचा पार्ट जो काय आहे, मी जसं मगाशी म्हटलं की 100 वाद्य वाजवायचे, ते सगळं एकत्रच वाजायचं. देर इज नो एरर्स. कोणी चुकू शकत नाही. चुकला की अख्खी ती टेप नवीन रेकॉर्ड करायला लागायची. सो आय थिंक वेगळा परफेक्शन लेवल त्या लोकांनी कॅरी केलं. आता टेक्नॉलॉजीमुळे आपण खूप जास्ती मे बी वी कॅन से वी आर लेझी ना, की आपण आरामात प्रत्येक गोष्ट करतो. सेकंडली आता आय थिंक नाव म्युझिक इज मोर कमर्शियल आणि त्यामध्ये जे ऑडियन्सला आवडतं, मॅक्सिमम ऑडियन्सला जे आवडतं आय थिंक ते चालतात. सो आता नवीन म्युझिकमध्ये सगळं डान्स नंबर्स किंवा जो काही जो ओव्हरऑल धाबडधिंगा जो आहे तो आय थिंक पब्लिक लव्ज इट. आणि पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी लोक म्युझिक ऐकायचे प्रॉपर, किंवा हा म्युझिक पीस आपण ऐकतो. मग इथं एखादा जुना कुठला गाणं ऐकलं की आपण आपल्याला म्युझिक पीस पण पाठ असायचं. आता तसं फार बघायला मिळतं आपल्याला. तर आय थिंक दॅट इज द रिझन बिहाइंड जे पूर्वीची गाणी आपण आत्ताही ऐकतो त्याच काळजीने ऐकतो. आय थिंक त्याला मरणच नाही आहे. आमच्या किशोर कुमार, मोहम्मद रफी, लता मंगेशकर या सगळ्या लेजंड्सला तर काही मरणच नाही आहे. दे विल बी हिअर फॉर एव्हर. आपण अपकमिंग इयर्स किती तुम्ही घ्या, त्यांना ते संपा नाही त्यांना काही. तुमचा फेवरेट सिंगर काय, कोण काय, माझ्या म्हणजे इनिशियल डेजमध्ये मी मायकेल जॅक्सनला खूप ऐकत होतो. आणि आय थिंक ही इज अ रिझन बिकॉज ऑफ हिम मी पुढे आलो. खूप मनापासून त्याला फॉलो करायचो. आणि इंडियन म्हणाल तर मग वी हॅव सोनू निगम, किशोर कुमार, मोहम्मद रफी तर हेच नाही आहे. फिमेल सिंगर्समध्ये मंगेशकर आपले सगळेच ओव्हरऑल. आणि श्रेया घोषाल. So on the closing note, what would you say? तुम्ही काय म्हणाल जे मुलं आता बघतायत, पेरेंट्स बघतायत आणि त्यांना अजूनही मनामध्ये डाऊट आहे टू बी अ म्युझिशियन, ठीक आहे, तर व्हॉट वुड यू से टू देम? कारण का मोटिवेशन पाहिजे आजकाल, इन्स्पिरेशन पाहिजे. सो व्हॉट वुड यू से? बेसिकली काय माहिती का, म्युझिशियन आय थिंक ही प्रोसेस आहे. म्हणजे थोडं आपण म्हणजे ह्या डिसिप्लिन खूप लागते. तुम्ही खूप सिन्सिअरली शिकाल तर डेफिनेटली म्हणजे जे कोण आत्ता स्कूल मध्ये आहेत मुलं जी अशी आहेत, स्कूल गोईंग किंवा कॉलेज गोईंग मुलं पण जी आहेत, इफ यू स्टार्ट लर्निंग सिरियसली ऑन अ व्हेरी सिरियस नोट किंवा डिसिप्लिन फॉलो कराल, डेफिनेटली यू विल बी एबल टू डू समथिंग इन म्युझिक ॲज अ करिअर. पार्ट टाइम असेल किंवा फुल टाइम असेल हा त्यांचा प्रश्न आहे. पण डिसिप्लिन अँड कन्सिस्टन्सी शुड बी देअर असं मला वाटतं. अँड AI कमिंग इन, AI तुम्ही वापरतात, मुलं वापरतात, काय ऑपरेशन होत आहेत? AI मध्ये AIचा योग्य वापर केला आहे तर तो इट इज गुड. पण काही ठिकाणी त्याचा थोडा वेगळा वापर पण केला जातो म्युझिकमध्ये पण. दॅट डिपेंड्स. म्हणजे मला असं वाटतं की आता सिन्स आय एम टू टीचिंगमध्ये त्याला मी वेगळ्या प्रकारे वापरतो. म्युझिक इंडस्ट्रीमध्ये म्हणाल तर तो मे बी वेगळा वापरला जातो की ते आयडिया अशी नाही आहे म्हणजे. पण टीचिंगमध्ये येस डेफिनेटली त्याचा चांगला वापर पण मी करतो. आय थिंक खूप छान झाला आहे पॉडकास्ट. थँक्यू सो मच
Thank you so much for inviting आणि us. आमचा पहिला असा लाईव्ह म्युझिक रिलेटेड पॉडकास्ट होता. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील आम्ही सरांचा कॉन्टॅक्ट देऊ, त्यांचे लिंक्स देऊ आपण. तर तुम्हाला इन्क्वायर करायचा असेल यू कॉन्टॅक्ट हिम, सो प्लीज डू दॅट. आणि थँक्यू सर, थँक्यू सो मच. एकदा फक्त आमच्या कॅमेऱ्यात बघून सांगा मला, लाईक फॉलो सबस्क्राईब करा. Yes, आणि definitely. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला त्याबद्दल. येस, अमेझिंग एक्सपिरियन्स होता. थँक्यू व्हेरी मच फॉर इन्व्हायटिंग मी फर्स्ट ऑफ ऑल. आणि काय बोलताना नक्की फॉलो, लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. दर्श तुला पण सांगा म्हणाले. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. काहीतरी म्युझिक करून सांगणे असं नाही लाईक बाबा एक कॉम्पिटिशन वाजवता येतं. Maybe I can- Sorry, yes. Wow. Anyways, तुम्ही मगाशी म्हणलं ते मी करू शकतो. Like, share, subscribe. Yes, like, share, subscribe. Let's do that. Yes. Like, share, and subscribe. Yeah. That's amazing. Thank you so much. Thank you so much. Thank you so much.